आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष उर्फ मनिया नागोरी याला अटक. 865 ग्रॅम मेफेड्रोन एमडी ड्रग्ज, 4 जिवंत काडतुसासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजी शहरात झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष उर्फ मन्या रामविलास नागोरी याला अटक केली आहे. या कारवाईत मनीष याच्याकडून 865 ग्रॅम मेफेड्रोन एमडी ड्रग्ज, 4 जिवंत काडतुसे, एक चारचाकी असा सुमारे 30,22,075 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन एमडी ड्रग्जचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घराची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईत एका प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचे 722 ग्राम वजनाचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याची किंमत 21,55,000 इतकी आहे. त्याचबरोबर 4 जिवंत काडतुसे मिळून आली असून त्याची किंमत 2,000 इतकी आहे. या प्रकरणी मनीष याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तर त्याच्या 4 चाकी व दुचाकी वाहनांच्या तपासणीत 143 ग्रॅम वजनाचा 4,29,000 रुपये किमतीचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला. संपूर्ण कारवाईत एकूण 865 ग्रॅम मेफेड्रोन एमडी अंमली पदार्थ, एक दुचाकी, एक चारचाकी, इलेक्ट्रिक वजन काटा, डीव्हीआर असा 30,22,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात ड्रग्ज आणि शस्त्र तस्करीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून नागोरीची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.